वर्ध्यामध्ये बोगस खतांच्या गोदामांवर कृषी विभागानं छापा टाकत मोठी कारवाई केली आहे। या खतांच्या 723 बॅगांसह 2 गोदामांवर कारवाई करण्यात आली आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात बोगस खतांची विक्री होत असून बोगस खत पुरवठ्याचं मोठं रॅकेट सक्रिय असल्याची माहिती आहे। कृषी विभागानं बोगस खतं जप्त करून खतांचे सॅम्पल्स सील केले आहेत। बोगस खताच्या गोडाऊनवर छापामारी करत कृषी विभागाने भरारी पथकाने मोठी कारवाई केलेली आहे। तब्बल काल 723 बॅग बोगस खताच्या जप्त केल्या और आजही अजून काही गोडाऊन यांना सापडले आहेत। त्यानुसार मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहे। मी त्याच गोडाऊनवर आहे। इंधाळा गावातील हे गोडाऊन आहे आणि मोठ्या प्रमाणात येथे बोगस खताचा साठा आढळून आला आणि हा जो आपण दृश्यांमध्ये पाहू शकता, हा जो साठा आहे कृषी विभागाच्या वतीने भरारी पथकाच्या वतीने जप्त सुद्धा करण्यात आलेला आहे आणि हे जे सॅम्पल आहे हे लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात काल 723 आणि आजही जवळपास 70 ते 100च्या वर बॅगा गोडाऊन मधील आढळून आले आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी कृषी विभागाचे गुणनियंत्रक आहेत। सर, काय सांगा, कशा प्रकारची ही कारवाई आहे एकूण? काल आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे आम्ही नाचनगाव येथे कारवाई केली आहे। त्यामध्ये जे गोडाऊन आढळले ते अनधिकृत होतं आणि त्याच्यामुळे तिथला जो माल आहे टोटल तो आम्ही सीज केलेला आहे आणि त्या कारवाईच्या अनुषंगाने काही शेतकऱ्यांकडून आम्हाला माहिती मिळाली की इंजाळ्यामध्ये आणखी काही गोडाऊन आहेत। तर त्यानुसार आम्ही त्याची सुद्धा आज पाहणी केली आणि त्याच्यामध्ये जवळपास 72 बॅगा आढळून आलेल्या आहेत आणि त्याची सॅम्पलिंगची प्रोसेस आम्ही आज केलेली। भरारी पथकाच्या माध्यमातूनच ही कारवाई झालेली आहे। आता ही सॅम्पलिंग नंतर अमरावतीच्या फर्टिलायझर कंट्रोल लॅबमध्ये याची तपासणी होईल आणि तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करू। काय निकष व्हायला हवे होते आणि या हे जो साठा सापडला याच्यात काय निकष नाही, याबद्दल काय सांगाल? याची जी ब्रँडिंग आणि लेबलिंग आहे फर्टिलायझरच्या जवळपास 5 ग्रेडमध्ये हे व्यवस्थित नाही आणि संशयास्पद असल्यामुळेच आम्ही याचे नमुने काढलेले आहेत। तरी शेतकऱ्यांनी हे तुमच्या माध्यमातून थोडंसं पाहिलं पाहिजे की कोणत्या प्रकारचं खत आपण घेतोय आणि जर असं काही आढळलं तर आमच्यापर्यंत माहिती पुरवली पाहिजे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, इंझाळा, वर्धा।